नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर 8 पे कमिशन अपडेट, जुनी पेन्शन पुन्हा लागू होणार, कर्मचाऱ्यांचे थेट 8व्या वेतन आयोगाला पत्र, लावून धरली ही एकच अट। याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता 8व्या वेतन आयोगाला कशा पद्धतीने पत्र पाठवण्यात आलेलं आहे व कोणती अट या ठिकाणी लावून धरलेली आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, 8 पे कमिशन अपडेट, जुनी पेन्शन पुन्हा लागू होणार, कर्मचाऱ्यांचे थेट 8व्या वेतन आयोगाला पत्र, लावून धरली ही एकच अट। पहा सविस्तर अपडेट काय सांगतोय। 8 पे कमिशन डिमांड्स इन्क्लुडिंग ओपीएस। 8व्या वेतन आयोगाची स्थापना झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांनी आता आपल्या मागण्या अधिक जोमाने मांडण्यास सुरुवात केली आहे। संयुक्त आयुक्त मंडळाच्या म्हणजे जेसीएम स्टाफ साइडच्या वतीने 8व्या वेतन आयोगाचे सदस्य सचिव पंकज जैन यांना एक पत्र पाठवण्यात आले आहे। दिनांक 1 एप्रिल 2026 रोजीच्या या पत्रात जेएमसीचे सचिव शिवगोपाल मिश्रा यांनी 9 महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष वेधले आहे। या मुद्द्याचा उद्देश कर्मचाऱ्यांच्या घराण्याचे निवारण करणे आणि आयोगासमोर आपली बाजू मांडण्याच्या प्रक्रियेत येणाऱ्या अडचणीचे निराकरण करणे हा आहे। बघा, जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याची मागणी। कर्मचाऱ्यांची सर्वात महत्त्वाची आणि दीर्घकाळची मागणी म्हणजे जुनी पेन्शन योजना म्हणजे ओपीएस पुन्हा लागू करणे ही आहे। संयुक्त आयुक्त मंडळाने म्हणजे जेसीएम आपल्या पत्रात स्पष्टपणे म्हटले आहे की कर्मचाऱ्यांच्या मनात एनपीएस आणि यूपीएस याबाबत अनेक तक्रारी आणि चिंता आहेत। शासकीय कर्मचाऱ्यांना कोणत्याही अंशदायी पेन्शन योजनेअंतर्गत ठेवू नये आणि अंशदायी नसलेली पेन्शन योजना पुन्हा लागू करावी ही कर्मचाऱ्यांची ठाम मागणी आहे। या व्यतिरिक्त विशेषतः निवृत्ती वेतनधारकांसाठी स्वतंत्र तरतुदी तयार करण्याची मागणी करण्यात आली आहे, ज्यामध्ये पेन्शनमधील समानता, सेवानिवृत्तीनंतरच्या लाभांमध्ये सुधारणा आणि पेन्शनच्या कम्युटेड मूल्यांची वेळेवर पुनर्स्थापना यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश असेल। बघा पुढे अपडेट काय सांगतोय। महिला कर्मचाऱ्यांसाठी विशेष सुविधा। जेसीएमने 8व्या वेतन आयोगाअंतर्गत महिला कर्मचाऱ्यांसाठी एक स्वतंत्र विभाग तयार करण्याची शिफारस केली आहे। या प्रस्तावात त्यांच्या कामाच्या वातावरणाशी संबंधित विशिष्ट मुद्द्यांवर जसे की कामाच्या ठिकाणाची सुरक्षितता, मातृत्व लाभ आणि मासिक पाळीची रजा आणि बालसंगोपन रजा याबाबत गंभीरपणे विचार करण्याची मागणी करण्यात आली आहे। कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की महिलांसाठी कामाच्या ठिकाणी समानतेला प्राधान्य देऊन आणि त्यांच्या विशिष्ट गरजा विचारात घेऊनच प्रभावी धोरणे तयार केली जाऊ शकतात। या व्यतिरिक्त विविध विभागांना वेगवेगळी आव्हाने असतात आणि हे आव्हाने ओळखून विभाग विशिष्ट समस्या सोडवण्यासाठी एका स्वतंत्र जागेच्या वाटपाची मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे। बघा, निवेदन सादर करण्याच्या प्रक्रियेतील तांत्रिक सुधारणा। निवेदने सादर करण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या ऑनलाईन प्रणालीमध्ये अनेक तांत्रिक मर्यादा आहेत। गुंतागुंतीच्या मुद्द्यांबाबतचे युक्तिवाद आणि त्यांना पुष्टी देणारी माहिती ही अधिक सविस्तरपणे मांडता यावी यासाठी शब्दांची मर्यादा 500 वरून किमान 1000 शब्दांपर्यंत वाढवण्यात यावी अशी देखील मागणी जेसीएमने केली आहे। या व्यतिरिक्त फाईल जोडण्याची म्हणजे अटॅचमेंट मर्यादा 2 MB वरून 10 MB पर्यंत वाढवण्यात यावी असाही प्रस्ताव या ठिकाणी मांडण्यात आला आहे। शिवाय निवेदन सादर करण्याचा पर्याय केवळ ऑनलाईन पोर्टल पुरता मर्यादित न ठेवता ईमेल आणि छापील प्रतीद्वारे म्हणजे हार्ड कॉपी निवेदन सादर करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात यावी, जेणेकरून सर्व स्तरांवरील कर्मचाऱ्यांना आपल्या समस्या किंवा घराणी सहजपणे मांडता येतील अशी देखील मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे। बघा, मुदतवाढ आणि बैठकीसाठी विनंती। जेएमसीने 8व्या वेतन आयोगाला अशी देखील विनंती केली आहे की वेतन आयोगाशी संबंधित विविध मुद्द्यांविषयीचे निवेदन सादर करण्याची अंतिम मुदत 31 मे 2026 पर्यंत वाढवण्यात यावी। त्यांनी असेही नमूद केले आहे की देशभरातील विविध संस्था
आणि संघटनांशी सल्लामसलत करणे ही एक वेळखाऊ प्रक्रिया आहे आणि पत्राच्या शेवटी शिवगोपाल मिश्रा यांनी दिनांक 13 एप्रिल 2026 नंतरच्या कोणत्याही परस्पर सोयीस्कर तारखेला 8व्या वेतन आयोगासोबत प्रत्यक्ष बैठक घेण्याचा प्रस्तावही मांडलेला आहे. बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी 8th पे कमिशन अपडेट आहे, म्हणजे जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू होणार. थेट कर्मचाऱ्यांच्या 8व्या वेतन आयोगाला पत्र लावून धरलेली ही एक अट काय आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमचे अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.